UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। वाकड नजरेने बघाल तर चुन के मारेंगे, तुमच्या मिरवणुकीतून एक जणही सुखरूप जाणार नाही। नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्यानंतर राणेंविरोधात अचलपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। शिंदेंचा घातपात करण्याचा डाव होता। नक्षलींच्या माध्यमातून शिंदेंना कोण धमक्या देत होतं? शिंदेंनी सर्व डावपेच ओळखले होते, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंकडून आनंद दिघेंचं खच्चीकरण, दिघेंचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामाही मागितला होता। ठाकरेंनी माझ्यासह दिघेंचे पंख कापले, रामदास कदमांचा आरोप। नरहरी झिरवाळांचं आजपासून मंत्रालयाच्या गेटवर आंदोलन, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास झिरवाळांचा विरोध। अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार शरद पवारांच्या भेटीला, बबन शिंदे पुण्यातील मोदी बागेत पवारांची भेट घेण्यासाठी दाखल। अहमद शाह अब्दाली नावाचा बाजार मुलगा शिवसेना संपवायची भाषा करतोय। अमित शहांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर, तर नागपूरकरांना फडणवीसांचं डिपॉझिट जप्त करण्याचं आवाहन। उद्धव ठाकरेंनी आरशात बघावं, पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर बोलण्याची त्यांची पात्रता नाही, मुख्यमंत्री शिंदेंचं ट्विट करत उत्तर। मुख्यमंत्री पदाचा चेहरा करण्यासाठी दिल्लीत उंबरे झिजवणं ही भीक, उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचा जोरदार पलटवार। येत्या शिवजयंतीला सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारणार, साताऱ्यातून मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा। वाऱ्यानं पुतळा पडला म्हणणाऱ्या मिंधेंची दाढी वाऱ्यात का उडाली नाही? राजकोटच्या दुर्घटनेच्या अहवालावरून ठाकरेंची टीका, ठाकरेंच्या हस्ते कळमेश्वरमध्ये शिवरायांच्या 13 फुटी पुतळ्याचं अनावरण। स्टीलच्या जागी लोखंड वापरल्यामुळेच सिंधुदुर्गमधील शिवरायांचा पुतळा कोसळला, चेतन पाटीलचा जामीन नाकारताना कोर्टाचं निरीक्षण। सध्या लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागतोय, त्यामुळे अनुदानाचे पैसे मिळण्याची शाश्वती नाही, शासन विषकन्या, गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोशावर राहू नका, गडकरींचं वक्तव्य। इंदापूर विधानसभेसाठी शरद पवार गटातून 4 इच्छुकांचे अर्ज, प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळेंसह अमोल भिसे आणि अशोक घोगरेंचा अर्ज दाखल। महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात आज महत्त्वाची बैठक, सलग 2 दिवस महाविकास आघाडीच्या बैठका, मागील आठवड्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून 288 जागांचा आढावा। राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक, राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार। उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत अक्षय शिंदेच्या मृतदेहाचा दफनविधी, एन्काउंटरच्या 6 दिवसांनंतर कडक पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार। मुंबईतील हापकिनमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली 2 तरुणांची फसवणूक, वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी रक्कम आकारली जात असल्याचंही समोर। कोल्ड प्ले कॉन्सर्टच्या तिकिटांमध्ये काळाबाजार केल्याप्रकरणी बुक माय शोच्या सीईओला पुन्हा समन्स, आज आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना। बिगर बासमती तांदळावरील निर्यात बंदी हटवली, आंबेमोहर, इंद्रायणी, सोना मसुरीसह कोलम तांदळाच्या निर्यातीचा मार्ग मोकळा। रात्री 12:30 ते उद्या पहाटे 4:30 वाजेपर्यंत गोरेगाव आणि मालाड स्थानकांदरम्यान ब्लॉक, पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते कांदिवली स्थानकांदरम्यान 6व्या मार्गिकेचं काम करणार। पश्चिम रेल्वेवर 4 ऑक्टोबरपर्यंत 150 ते 175 लोकल रद्द, राम मंदिर रोड, गोरेगाव आणि मालाड स्थानकादरम्यान वेग मर्यादा लागू, चाकरमान्यांचे हाल होणार। आगामी IPL हंगामासाठी खेळाडू रिटेन करण्यासाठी संघांना डेडलाईन, 31 ऑक्टोबरपर्यंत 10 संघांना रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करावी लागणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।